करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने एक हे माहिती दिली, मात्र अजून दर कमी नाही झाले. कुठेतरी हातचलाकी केली जात आहे का? काय लबाडी केली आहे राज्य सरकारने? असं आहे, जशी बैमानी 24 ऑक्टोबर 2019मध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये शिवसेनेने केली, त्या बैमानीची जी सुरुवात झाली आता ती वाढते आहे. जेव्हा केंद्र सरकारने दर कमी केला, आपल्या राज्यामध्ये पेट्रोलवर 26% कर व 10 रुपये 32 पैसे हे इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंटचे घेतले जातात. 26% कर, 10 रुपये 32 पैसे. काही जिल्ह्यांमध्ये 25% कर आहे आणि 10 रुपये 32 पैसे आहे. डिझेलमध्ये 24% कर आणि 3 रुपये इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंटचे घेतले जातात आणि काही जिल्ह्यांमध्ये 21%. आता याच्यामध्ये बैमानी काय आहे जनतेसोबत, जेव्हा केंद्राने यामध्ये 9.5 रुपये कमी केले, आपोआपच त्यावर 26% जो वॅटचा दर आहे, तर 9.5वर 2 रुपये काही पैसे कमी होणार. डिझेलवर जेव्हा आपण या पद्धतीने कमी करतो तेव्हा 24% व 21% हा वॅट आहे, हा कमी होणार. आमची मागणी साधी आहे. आम्ही जेव्हा सरकार सोडलं तेव्हा आपल्याला पेट्रोल डिझेलमधून 21,000 कोटी यायचे. आज तुम्ही 35,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम जनतेच्या खिशातून वसूल करताय. तुम्हाला जनतेच्या संदर्भामध्ये खरा निर्णय करायचा आहे का, तर मग तुम्ही 2019मध्ये या माध्यमातून जो वॅट यायचा तेवढा फ्रीज करा. आता आवश्यकता आहे जनतेला मदत करण्याची. केंद्राकडे बोट दाखवून जी हातचलाकी तुम्ही करताय, हात सफाई करताय, अशी हात सफाई करणारा तो जादूगार PC सरकार आणि हे बैमान सरकार, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि मी जनतेला आवाहन करतो आपल्या माध्यमातून, यांच्या हातचलाकी समजून घ्या. यांनी काहीही पैसे कमी केले नाही. जेव्हा केंद्राचा या संदर्भामधला दर कमी होतो तेव्हा वॅट कमी येतो. हे साधं यामधलं अर्थशास्त्र आहे, पण या अर्थशास्त्राला हे बिघडवण्याचं कार्य करताय. जनतेला न्याय देण्याची यांच्या मनात दूर दूरपर्यंत इच्छा नाही. केंद्राने दिलेली जी सवलत आहे त्याच सवलतीमध्ये लपून आपली सवलत सांगितलं, एका अर्थाने असंच झालं. नाही, सवलत नाहीच ना. जेव्हा केंद्र सरकारने पैसे कमी केले त्याच्यावर येणारा 26% वॅट हा कमी येणार ना. उद्या जर 9 रुपये 50 पैसे कमी केले तर पेट्रोलवर 26% वॅट आणि काही ठिकाणी 25% आहे, तो कमीच होणार आहे. म्हणून याच्यामध्ये काहीतरी उपकार केल्याची भावना नाही. दुसऱ्याच्या मालकीची वस्तू जर आपण दान करायची तर त्याचं पुण्य तुम्हाला कसं लागणार आहे. तुम्ही काय कमी केलं. जसं मी अर्थमंत्री असताना आम्ही कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये नोट घेऊन जायचो, या संदर्भामध्ये मंजुरी घ्यायचो आणि कमी व्हायचो. इथं काय केलं यांनी, ना कॅबिनेटमध्ये गेले आहेत किंवा यांनी काही कमी केलं असं नाही. यांच्या लक्षात आलं की 9 रुपये 50 पैसे तिकडे कमी झाल्यावर 26% कर कमी होणार, म्हणजे ही सूट दिली. मला वाटतं की ठीक आहे, आमच्याशी बैमानी केली, आम्हाला तर काही यांच्यासोबत पुन्हा जायचं नाहीच आहे. पण जनतेशी तरी बैमानी करू नका, जनतेशी धोका करू नका, एवढाच मात्र आग्रह आहे. पेट्रोल में किस तरीके से हाथचालाकी की जा रही है? देखो, ये महाराष्ट्र में, देश में जो राज्य पहले 3 में आते हैं उसमें महाराष्ट्र है. देश का सबसे महंगा पेट्रोल हमारे राज्य में इसलिए है कि 26% पेट्रोल में कुछ जिलों में कर है, कुछ जिलों में 25% है, और इसके साथ 10 रुपया 32 पैसा ये हमारा इंटीग्रेटेड रोड डेवलपमेंट टैक्स है. अब हमने क्या किया, जब केंद्र सरकार पेट्रोल डीजल के दरों में कुछ कम करती है तो 26% पेट्रोल में वैट तो कमी होगा ना, डीजल में 24% है, कमी होगा. तो ये कोई राज्य सरकार ने कुछ छूट दी, राज्य सरकार ने कोई जनता के हित में निर्णय किया, लोक हित में निर्णय किया, ऐसा कहना ये जनता के साथ बेईमानी है. ये सरकार ने 24 अक्टूबर 2019 में हमारे साथ बेईमानी की. ठीक है, हमसे बेईमानी की, खुर्ची के सत्ता के प्रेम में अंधे हो गए, पर जनता के साथ बेईमानी कर रहे हैं, ये बड़ी आश्चर्यजनक बात है.
कोई सरकार ने कोई पैसा कम नहीं किया है। ये तो वैट, ये तो कम होने ही वाला है, इसमें कौन सा आश्चर्य है। अगर आपको करना है तो पेट्रोल पे 26% जो टैक्स है, जिन जगहों में 25% टैक्स है वो कम करे, या फिर 2019 में हम सरकार से जाते समय जितना टैक्स हमारे को मिलता था उसमें फ्रीज कर दो ना। आप उसमें 10-10, 15-15 हजार करोड़ रुपया ज़्यादा वसूलना चाहते हो और एक तरफ बात करते हो कि केंद्र ने महंगाई बढ़ाई। केंद्र ने महंगाई बढ़ाने में आपका योगदान क्या है, इसका चिंतन मंथन चर्चा संवाद होना चाहिए। हो राज्य सरकार ही हातचला की भाजप उघड करणार का, आंदोलन करणार का? भारतीय जनता पार्टी का काय उघड करायची, तुम्ही उघड केलीच आहे सर्वांनी आणि ये पब्लिक है, सब जानती है। या सरकारला या महाराष्ट्राच्या जनहिताच्या प्रश्नाच्या ऐवजी महाराष्ट्र अस्थिर व्हावं आणि आमची सत्ता स्थिर राहावी यापेक्षा यांचं दुसरं काहीही कार्य नाही। राज्यसभेकरता उमेदवारीवरून संभाजीराजे शिवसेना समर्थन येणार असं स्पष्ट झालंय, आपली काय भूमिका आहे? आमचा काही भूमिकेचा प्रश्नच उपस्थित होत नाही, तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे आणि संभाजी राजेंनी काय करावं हा त्यांच्या मनाचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यामुळे आमचा प्रश्न उपस्थितच होत नाही दुरान्वये। शिवसेनेने कोणाला उमेदवारी द्यावी, शिवसेनेने काय करावं, फक्त एवढी शिवसेनेकडून आमची सामान्य अपेक्षा असते की त्यांनी बेईमानी कोणाची करू नये। हो, सकल मराठा समाजानं भाजपला मनधरणी केली आहे, विनंती केली आहे की त्यांनी संभाजीराजांना पाठिंबा द्यावा। नाही, या संदर्भात आमची जेव्हा बैठक 24ला होईल तेव्हा यावर चिंतन होईल। औरंगाबादमध्ये आज पाण्यावरून मोर्चा होता भाजपचा, तिथे पोस्टर फाडण्यात आलेले आहे। नाही, हे तर काय आहे की जेव्हा जन आक्रोश हा सरकारच्या विरोधात चालला तेव्हा काही लोकांचं पोट दुखतं। या पोटदुखीला एकच औषध आहे, म्हणजे यांचं सरकार जाणं आणि जनहिताचे निर्णय घेणारं सरकार येणं। हे पोस्टर फाडतील, सूड घेतील, निर्दयीपणे खोट्या केसेस लावतील, लोकांना जेलमध्ये टाकतील। रामायणामध्ये केंद्रबिंदू ही सीतामाता होती, महाभारतामध्ये द्रौपदी माता होती। आता महिलांवर हे अत्याचार करून त्यांच्या रूपाने पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चुकीची परंपरा सरकार जन्माला घालते आहे। पण हे खरं आहे, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान। आता जनता सुद्धा यांना योग्य क्षणी यांना यांची जागा दाखवेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।